आपल्या पूर्व नागपूरसाठी आज फार मोठा आनंदाचा दिवस आहे। पाचोर बीच या ठिकाणी भूमिपूजन झालं। आपल्या सगळ्याचे नेते आणि ज्यांनी सतत रस्त्याच्या माध्यमातून अन्य कामाच्या माध्यमातून देशाचे चित्र बदललं आणि या नागपूर शहराचे प्रमुख म्हणून आज पूर्व नागपूरकडे त्यांनी विशेष लक्ष देऊन या पूर्व नागपूरच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये फार मोठी कामगिरी बजावणारे आमचे नेते, केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे आपले खासदार सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब, ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे लोक काम करतो। सतत मी त्यांच्या पाठीमागे लागू पूर्व नागपूरच्या विकासाच्या माध्यमातून चित्र बदललं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ते सतत या ठिकाणी मदत करतात। असे आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे माजी ऊर्जा मंत्री, महाराष्ट्राचे आपले अध्यक्ष, ते ज्या दिवसापासून अध्यक्ष झाले पूर्ण महाराष्ट्र त्यांनी छानून काढला आणि भाजपचे विजन त्यांनी जनतेच्या समोर ठेवून सतत दौरा करण्याचा त्यांचा जो लक्ष या ठिकाणी आपण सगळे लोक पाहतो, असे आपले अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित रामटेकचे आपले खासदार कुमार तुमानेजी, माझे सहकारी आमदार विकासभाऊ कुंभारे, टेकचंदजी सावरकर, आशिषजी जयस्वालजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित माजी आमदार अनिलजी सोले, महाराष्ट्राचे आपले उपाध्यक्ष संजयजी भेंडे, चंदनजी गोस्वामी, प्रमोदजी पेंडके, धरमपालजी मेश्राम, नरेंद्रजी बोरकर, संजयजी अवचट, या ठिकाणी आपल्या शहराचे अध्यक्ष बंटीभाऊ कुकडे, महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विक्कीजी कुकरेजा, मंचावर उपस्थित सगळे आपले गणमान्य प्रमुख अतिथीगण, फार मोठ्या संख्येमध्ये उपस्थित असलेले पूर्व नागपूरचे आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ता, बंधू आणि भगिनींनो, मी आज सर्वप्रथम महारेलचे जे व्यवस्थापक MD आहे, मी खरोखर साहेब त्यांच्या मनापासून अभिनंदन आणि स्वागत करतो का मी आपल्या या राजकीय जीवनामध्ये मी 7 वेळा निवडणूक जिंकून आलेलो आहो, लेकिन आजपर्यंत अशी कंपनी मी पाहिलीच नाही। नाहीतर आम्ही NIT पाहतो, कॉर्पोरेशन पाहतो, एक फाइल मूव करता 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 नगरसेवक आमदार आले पसीना सुटून जाते, लेकिन एक महिन्यामध्ये मी 11 वाजता मुख्यमंत्री महोदयाची सही घेतली। फडणवीस साहेबाला सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री महोदयाला सांगा, त्यांनी मुख्यमंत्री महोदयाला सांगितलं आणि मी स्वतः फाईल घेऊन गेलो आणि 792 कोटी रुपये एक महिन्याच्या आजपासून 1 महिना अगोदर मुख्यमंत्री महोदयानं न पाहता सही केली आणि 12 वाजता मी त्याच्या GR ताबडतोब त्या दिवशी काढला आणि ताबडतोब आपल्या जयस्वाल साहेबाला ताबडतोब पाठवला। याने इतकी फास्ट कामगिरी केली, मी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण पाहत राहतो, PWD असेल, महानगरपालिका असेल किंवा NIT असेल, या 1 महिन्यामध्ये इतकं फास्ट प्रोसिजर करून त्याचे टेंडर करून आणि त्याच्या कामाची सुरुवात करून हे महारेल कंपनीनं खरोखर साहेब यांचे अभिनंदनच आपण केलं पाहिजे आणि निश्चित स्वरूपात येणाऱ्या काळामध्ये या महारेल कंपनीलाच आपण या ठिकाणी कामं दिले पाहिजे। कारण मी
मी अनेक वर्षापासून पाहतो। त्या दिवशी साहेब आपण 300 बेडचे हॉस्पिटल वाठोड्यामध्ये 300 बेडचे हॉस्पिटल मेडिकल मिळवून नंतर NITने DPR तयार केला। त्याला बी फडणवीस साहेबांनी मान्यता दिली। नंतर फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं का हे हॉस्पिटल कोणतं आपण आणलं, परंतु 300 बेडच्या हॉस्पिटल आपण त्याच दिवशी मी मुख्यमंत्री महोदयाची सही फाईल घेऊन घेतली आणि त्याच दिवशी मी NITला सांगितलं का हा GR आला आपण ताबडतोब काम करा। साहेब मला आश्चर्य वाटते, NITची फाईलच इकडच्या तिकडे आतापर्यंत चालू आहे, त्याचे प्रशासकीय मान्यता झाली नाही। आणि म्हणून या पूर्व नागपूरमध्ये एक 300 बेडचं हॉस्पिटल आपण वाठोड्यामध्ये मंजूर केलाय। मी फडणवीस साहेबांना गडकरी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो, मी फडणवीस साहेबांची चर्चाही केली। त्या वाठोड्या हॉस्पिटलचे नाव स्वतंत्रवीर सावरकर ठेवावं अशा प्रकारची सगळ्याची मागणी होती आणि ते नाव आपण या ठिकाणी ठेवणार आहोत। क्रांतीवीर स्वतंत्र सावरकरजी ज्यांनी काल्या पानाची सजा या देशामध्ये भोगली असे आपले महापुरुष यांचे नाव आम्ही पूर्व नागपूरच्या जनतेच्या वतीने एकमताने मंजूर केलं। फडणवीस साहेब याची घोषणा या ठिकाणी करतील अशी मला या ठिकाणी आशा आहे। मी या पूर्व नागपूरमध्ये साहेब मागचे 14 ते 19च्या दरम्यानचे आपले 5 वर्ष 2.5 वर्ष तुमाने साहेब आमचे बोहारेच गेले। 2.5 वर्ष अगर चांगले राहिले असते तर इतक्या झपाट्यानं आम्ही पुढे आणखीन गेलो असतो। या 14 ते 19 हे 5 वर्ष आणि हे आपले 1.5 वर्ष या वर्षामध्ये आम्ही पूर्व नागपूरमध्ये 12 ओव्हरब्रिज आणले। 12 ओव्हरब्रिज आणले आणि पूर्व नागपूरमध्ये आम्ही 5 हॉस्पिटल आणले। 5 हॉस्पिटल साहेब आपण वाठोडा येथे 300 बेडचे हॉस्पिटल मंजूर केले 187 कोटी रुपयाचे। मिनी माता नगरमध्ये 100 बेडचे हॉस्पिटल केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने सुरू आहे। कोटा कॉलोनीच्या दळवी हॉस्पिटल आहे, त्याची केंद्र सरकारने 15 कोटी रुपये पाठवले, राज्य सरकारची 35 कोटी रुपयाचा प्रस्ताव मान्य व्हायचा आहे। आणि आपला नंदनवन येथे आयुर्वेदिक जो कॉलेज आहे त्याचे भी आपण साहेब 50 बेडचे हॉस्पिटल तेही आयुर्वेदिकच्या गडकरी साहेबांनी तेही मंजूर करून दिलं। आणि गरोबा मैदान येथे ESI हॉस्पिटल भी आपण मंजूर करून दिलं। आणि अशा प्रकारची ही यादी माझ्यापाशी फार मोठी यादी आहे, कारण या पूर्व नागपूरचे चित्र बदलण्याचे काम आपल्या माध्यमातून निश्चित स्वरूपात या ठिकाणी झालंय। आपल्या वाठोड्यामध्ये सिम्बॉसिस आलाय, आपल्या वाठोड्यामध्ये आता 87 एकर जागेवर आपलं इंटरनॅशनल लेवलचं क्रीडा संकुल या ठिकाणी होणार आहे। कॉर्पोरेशन थोडी त्याची गती धीमी आहे, ते लवकरात लवकर ते गती वाढवतील असं आपल्याला या ठिकाणी वाटते। आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून साहेब अंडरब्रिज बी आपण 4 मंजूर केले। पूर्व नागपूरमध्ये 4 अंडरब्रिज त्याचेही काम आता सुरू झालं आहे, तेही बहुतेक 2-4 महिन्यामध्ये संपतील असे अंडरब्रिज आपण या ठिकाणी घेतलेले आहे। या आपल्या पूर्व नागपूरमध्ये स्मार्ट सिटीचे बी काम आपल्या इथं सुरू आहे। आपण झोपडपट्टीचे मालकी हक्काचे पट्टे आपण NIT असो, कॉर्पोरेशन असो किंवा नजूल असो किंवा महसूलचे असो, ते मागच्या वेळेस आपण GR काढला होता। आता आपण 55 झोपडपट्टीचे खाजगी जागेवर बसले आहे, त्याच्या बी साहेब आपण GR काढला, तो आपण NITला आपण तो GR दिलेला आहे। बहुतेक ते आता त्यांची कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे। साहेब गुंठेवारीच्या अंतर्गत आपण नियमितीकरणाचे आपण मुख्यमंत्री असताना 56 रुपये आपण त्या ठिकाणी ठेवले होते आणि मागच्या आघाडी सरकारने त्याचे एकदम 3 पट त्या ठिकाणी केलं होतं। आणि म्हणून माझी उपमुख्यमंत्री महोदयाला विनंती आहे का NITच्या चेअरमॅनला सांगून जे 56 रुपये आपण रेट गुंठेवारीमध्ये ठेवले होते ते 56 रुपयाचे आदेश आपण त्या ठिकाणी NITला द्यावं अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतो। आपण अमृत योजनेद्वारे साहेब आपण अमृत योजनेद्वारे पूर्व नागपूरमध्ये 100 कोटी रुपये दिले। केंद्र आणि राज्य सरकारचे 100 कोटी रुपये पूर्व नागपूरला मिळाले। आणि मी आज आनंदाने सांगतो साहेब
96% आपण पूर्व नागपूर हे टँकर मुक्त केलाय. 96% आपण पूर्व नागपूर हे टँकर मुक्त या ठिकाणी केलाय. आणि या पूर्व नागपूरमध्ये आपण महानगरपालिकेचे जे 4000 यवतदार होते त्यांना बी आपण नियमितीकरण करण्याचे काम आपल्या माध्यमातून झालं. आम्ही नंदनवनमध्ये ज्येष्ठ नागरिकाकरता महाराष्ट्राचं एक विरंगुळा केंद्र त्या ठिकाणी तयार केलं. समोर संताजी जगनाडे महाराजचं स्मारक आहे, त्याच्यासाठी बी आपण 7 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले. आणि निश्चित स्वरूपात अनेक आपण आरक्षण त्या ठिकाणी रद्द केले. मागच्या 5 वर्षात साहेब पूर्व नागपूरमध्ये आपण 5 पोलीस स्टेशन दिले. 3 पोलीस स्टेशन आता मंजुरीच्या याच्यावर आहे. याने या 7 वर्षामध्ये पूर्व नागपूरमध्ये आपण 8 पोलीस स्टेशन त्या ठिकाणी दिलेले आहे. आणि म्हणून या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चित स्वरूपात हा पूर्व नागपूर, नाही तर एक जमाना असा होता का या पूर्व नागपूर मध्ये आपण कामच नव्हतं पाहत. आमचे एक मोठे नेते होते, हाईटमध्ये बी होते, तगडे बी होते. ते गाडीमध्ये नारळ टाकून द्यान, जिथं तिथं ते भूमिपूजन करत बसे. लेकिन त्याच्यानंतर ते कामच त्या ठिकाणी गायब राहत होते. आणि म्हणून आपण प्रामाणिकपणे या पूर्व नागपूरचं काम व्हावं, पूर्व नागपूरचा विकास व्हावा, आम्ही सगळे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न करत राहतो. साहेब बाजूला हसनबाग आहे, बाजूला हसनबाग आहे, मुस्लिम इलाका आहे. त्यांनी आता मला शब्द दिला आहे का गडकरी साहब को भर भर के हम मतदान करेंगे. मी त्यांचे अभिनंदन करतो. लेकिन मी त्यांना आठवण करून दिली साहेब, त्यांना आठवण करून दिली का 2014च्या विधानसभेमध्ये मला 4 मतं मिळाली होती सर, 2 हसनबाग मध्ये. आता त्यांनी म्हटलं आहे का हम गडकरी साहब को भर भर के मतदान देंगे. मी त्यांना आठवण करून दिली कारण बाजूलाच हसनबाग आहे. मी म्हणलं 2014 मध्ये मला 4 मतं मिळाली होती, गडकरी साहेबाला 8 मतं मिळाली होती. त्याच्यानंतर बी आपण कामं केले, झोपडपट्टीचे रजिस्ट्र्या करून दिल्या. मला वाटलं 19 मध्ये परिवर्तन होईल. भाई 19चा आकडा माझ्यापाशी आहे. मी 4 वरून 36 वर पोहोचलो सर, मी 4 वरून 36 वर पोहोचलो. आणि तुम्ही 8 वरून 44 वर पोहोचले. तरी आम्ही त्यांचे कामं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करत आहोत. आणि म्हणून आता त्यांनी मला सांगितलं आहे का तुम 2024 का आंकड़ा तुम देख लेना और गडकरी साहब को हम भर भर के मतदान करके नहीं देंगे तो हमको तुम बोल देना. मैं निश्चित स्वरूपात आलेले सगळे आमचे मुस्लिम भाईच्या बी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि निश्चित स्वरूपात या पूर्व नागपूरचं, कारण एक काळ असा आपण पाहिला का जे काही डेव्हलपमेंट होय रेल्वे स्टेशनच्या तिकडेच होय, जे काही काम आले का रेल्वे स्टेशनच्या तिकडेच होय. पूर्व नागपूर असेल, मध्य नागपूर असेल, हा स्लम भाग होता. आम्ही गडकरी साहेबाले बी विनंती करतो का साहेब आता दक्षिण पश्चिम मधून जरा पूर्व नागपूरच्या घरी येऊन जा. कारण लोक विचारते का गडकरी साहेब कधी महालवर येणार आहे. मी सांगितलं का लवकरात लवकर येणार आहे. आणि म्हणून आम्हाला सगळ्याला आशा आहे का गडकरी साहेबाच्या, फडणवीस साहेबाच्या नेतृत्वामध्ये या नागपूर शहराच्या 6 विधानसभेचं चित्र या ठिकाणी बदलण्याचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालं आहे. कारण हा पूर्व नागपूर पहिले अंधारमय पूर्व नागपूर होता. आणि आपल्या या 7-6.5 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये हा नागपूर शहर हा पूर्व नागपूर विकासाचा मॉडेल या ठिकाणी ठरेल. आणि आज या रेल्वे ओव्हरब्रिजचं जे भूमिपूजन या ठिकाणी झालं आणि ज्या दिवसापासून याचे प्रक्रिया सुरू झाली, पूर्व नागपूरच्या सगळ्या प्रभागामध्ये ही आनंदाची लाट या ठिकाणी पसरली होती. कारण हे फार मोठं चांगलं काम आपण या ठिकाणी केलं. आपण अगर पारडीचे ओव्हरब्रिज हे आपण 3 टप्प्यात आता चालू केलं आहे. 2 टप्पा त्यांनी सांगितलं आहे का आम्ही जानेवारीपर्यंत सुरू करतो. आणि लोकांना ट्रॅफिक पासून सुविधा मिळावी, लोकांना ट्रॅफिक पासून त्यांची समस्या हल व्हावी. आणि खऱ्या अर्थाने आम्ही त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेच लोक या ठिकाणी प्रयत्न करत राहतो. आणि म्हणून मी आपल्या बी मागे लागतो, फडणवीस साहेबाच्या बी मागे लागतो. कारण आमच्या पूर्व नागपूर हा विकासाचा मॉडेल या ठिकाणी ठरव आणि आणखीन काम आम्हाला पूर्व नागपूरमध्ये मिळो. पुन्हा साहेब 24-25 मध्ये पुन्हा तुमच्याकडून 4 ओव्हरब्रिज घ्यायचे आहे. आता ते कोणते आहे मी आता सांगत नाही.
मी अजून पुन्हा तुमच्याकडून 4 ओरबी घ्यायचे आहे, कारण मला महानगरपालिकेचे काम करण्याची सवय माहीत आहे आणि म्हणून तेही आता धीरे धीरे फडणवीस साहेबाच्या सहकार्याने मंत्रालयात जी मला काम करण्याची पद्धत जरा चांगली पद्धतीने मला माहीत पडली आणि म्हणून सतत आपण या पूर्व नागपूरच्या विकासाबाबत आम्हा सगळ्याला मदत करतात. गडकरी साहेब फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मदत करतात आणि निश्चित स्वरूपात या पूर्व नागपूरचं चित्र बदलण्याचं काम आणि पूर्व नागपूरमध्ये सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट देण्याचे काम. माझ्यापाशी यादी तर इतकी लंबी आहे का मी यादी गिनत बसेल तर भरपूर या ठिकाणी वेळ लागणार आहे, परंतु आपलं जे सहकार्य, आपला जो आशीर्वाद आमच्या या पूर्व नागपूरच्या जनतेवर आहे आणि निश्चित स्वरूपात मी आपल्याला सांगतो का या पूर्व नागपूरचं जे प्रामाणिकपणे आम्ही सगळे कार्यकर्ते दिवस रात मेहनत करून आमच्या सगळ्या समस्या सोडवण्याचे काम आम्ही निश्चित स्वरूपात करत आहोत. साहेब, आपला RTOचं उद्घाटन राहिलं आहे. देशाचे हायटेक RTO कार्यालय आपण बनवलं आहे. नागपूर शहराचे आपण 2 भाग केले आहे. तो आपल्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ते एक राहिलाय. दुसरं, आपण इतवारी रेल्वे स्टेशनचं फार मोठ्या प्रमाणात आपण डेव्हलपमेंट केलं आहे. इतवारी रेल्वे स्टेशन दक्षिण द्वारचे बी आपण फार मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट आपण केलं आहे आणि त्या इतवारी रेल्वे स्टेशनचं राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने त्या इतवारी रेल्वे स्टेशनचं नाव बी आपण नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशन, त्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. माझी विनंती आहे सर का केंद्रीय रेल्वे मंत्री मागच्या वेळेस वेळ दिला होता, परंतु आपण सांगितलं का नवरात्रमध्ये नको या, त्यांना सांगून, कारण 23 जानेवारी नेताजीची जयंती राहते, त्या दिवशी हा अगर कार्यक्रम झाला तर निश्चित स्वरूपात तो एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी होईल आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी पूर्व नागपूरच्या जनतेचे सगळ्याचे आभार मानतो. फार मोठ्या प्रमाणात आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली आणि निश्चित स्वरूपात या पूर्व नागपूरच्या विकासाच्या माध्यमातून चित्र बदलण्याचे काम आपण या ठिकाणी करत आहात. मी शतशत नमन करतो आणि राजेश जयस्वालजी आणि त्यांच्या चंबूच्या बी मनापासून आभार मानतो की असे काम मी हे कधीच पाहिलं नाही आपल्या आयुष्यामध्ये का इतक्या फटाफट करणारी ही कंपनी आहे आणि निश्चित स्वरूपात येणाऱ्या काळामध्ये बी जे काही आणखीन कामं मिळेल ते या महारेल कंपनीला द्या, जेणेकरून फटाफट काम या ठिकाणी होत राहील. अशा प्रकारची विनंती आपल्या सगळ्याला करतो. आपल्या सगळ्याचे मनापासून मी आभार मानतो. पूर्व नागपूरच्या जनतेचे सुद्धा आभार मानतो आणि फार मोठ्या प्रमाणात व्यापारी लोकांचे संघटन या ठिकाणी आले, व्यापारी लोक आले, अनेक बाहेरचे लोक बी या ठिकाणी आले, त्यांचे बी मी अभिनंदन या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी सगळ्याचे मनापासून आभार मानून आपली रजा घेतो. धन्यवाद.